एक घास प्रेमाचा खास तुमच्यासाठी. आज आपण स्वयंपाकघरात कितीतरी आधुनिक गॅजेट्स वापरतो, पण खरं सांगू का, पूर्वीच्या स्त्रियांसारखी जादू कोणाच्याच हातात नव्हती. जातं फिरवताना हाताची गती किती ठेवायची, जेणेकरून डाळ अख्खी न राहता बरोबर 2 भागात विभागली जाईल. हा त्यांचा अंदाज म्हणजे एखादं सायन्स किंवा इंजिनिअरिंगपेक्षा कमी नव्हतं. म्हणूनच त्या काळातील प्रत्येक स्त्री खरी सुगरण होती. आज मी हरभरे भिजवण्यापासून तर सुपाने पाखडण्यापर्यंत माझ्या आईचा आणि आजीचा तोच अंदाज घेण्याचा प्रयत्न केला आहे. आज जात्यावर डाळ दळताना मला समजलं की यामध्ये किती ताकद लागते. पूर्वीच्या स्त्रिया हे काम अगदी हसतमुखाने करायच्या. खरंच त्यांना मानाचा मुजरा. आणि लोक म्हणतात जुनं ते सोनं. आज स्वतः अनुभवून पाहिलं. मिक्सरच्या युगात जात्यावर डाळ बनवण्याचा हा आनंद खरोखर अप्रतिम आहे. काळ्या आईच्या कुशीत घाम गाळून पिकवलेलं धान्य जेव्हा घरातल्या जात्यावर दळलं जातं ना, तेव्हा त्यातून फक्त डाळ नाही तर शेतकऱ्याचा स्वाभिमान आणि कष्ट घराघरात पोचतात. खरंच आम्हाला अभिमान आहे आमच्या या संस्कृतीचा. आयुष्याचं आणि या जात्याचं गणित अगदी सारखं असतं. जितकं कष्ट तुम्ही आनंदाने उपसाल ना, तितकंच गोड आणि चांगलं फळ बाहेर पडतं. आज हाताने डाळ पाडताना जाणवलं, कष्टातून निर्माण होणाऱ्या गोष्टीचा आनंद काही वेगळाच असतो, नाही का? खूप भारी वाटलं हे सगळ्या गोष्टी करताना. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. बाय बाय.